देवी दर्शनासाठी आलेलो आहे, मुंबई देवी दर्शन। आपल्या दिग्विजय भवानीचं रेखीव आणि म्हणतात ना वर्षानुवर्षाची आस जी असते ती आम्हाला ह्या सुवर्ण महोत्सवात पूर्ण करायला मिळाली। गौरी गणेश आर्टचे सन्माननीय प्रेम कदम यांनी ही मूर्ती साकारलेली आहे। 7 रस्त्याच्या माऊलीचा येस। गणेश आठवले यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर मित्रांनो, नवरात्रीचे आगमन संपलेले आहेत। आज आपण देवी दर्शनासाठी आलेलो आहे, मुंबई देवी दर्शन। तर आता मी आहे करोड स्टेशनला। तुम्ही पाहताय बघा, इथे करोड स्टेशन आहे आणि आता आपल्याला जायचं इकडे। इथे जपाची देवी बसते। करोड स्टेशनच्या बरोबर बाजूला 2 देव्या बसतात, एक समरची माता, दुसरी जपाची देवी। तर या देवींच्या दर्शनापासून आपल्याला सुरुवात करायची आहे। पूर्ण मुंबई देवी दर्शन आज आपल्याला करायचं आहे। तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि देवी दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये जय अंबे माते की जय बोलायला विसरू नका। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आपण। तर चला आता पहिल्या देवीचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट, लाईक, शेअर नक्की करा। बोला जय अंबे माते की जय। करिरोड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ जपाची देवी यंदाचं 74वं वर्ष आहे। तर जपाची देवीचं चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि पुढच्या वर्षी अमृत महोत्सवी वर्ष आहे। तर चला आता ही बघा जपाची देवी, इथं फोटो आहे आणि आतमध्ये बघा देवी आहे, खूप सुंदर अशी। चला आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया। बरोबर जपाची देवी बसते ना बाजूला, त्याबरोबर समोर समरची माता बसते। आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया। चला आता आपण या गेटमधून आपण आतमध्ये आलो होतो आणि बरोबर इकडे लेफ्ट आहे आणि या साईडला स्टेशन आहे, करिरोड स्टेशन। आपल्याला समोर जायचं आहे, इकडे समरची माता बसते। तर चला आता पुढे जाऊन आपलं देवीचं दर्शन घेऊया। आता आपण जपाची देवी आणि समरची देवी जी आपण कव्हर केलेली आहे, दर्शन घेतलेलं आहे। आता आपण चाललो आहे तेजूगायमध्ये। तर समोर तेजूगाय आहे, तर तेजूगायची माऊली बसते तेजूगायला। तर आपलं ती कव्हर करूया, तिचं दर्शन घेऊया। तर चला बोला जय अंबे माते की जय। सो आता आपण तेजूगायमध्ये आलो आहे। चला तेजूगाय पुढे जाऊन दर्शन घेऊया।
चला मित्रांनो, आता तेजुकाच्या माऊलीचं दर्शन झालेलं आहे. आता बरोबर इथं आपण अपोजिटला जायचं आहे. तर तिकडे आपल्याला गणेश गल्लीमध्ये जायचं आहे. तर तिकडे लालबागची माता बसते मुंबईच्या राजाच्या नगरीत. तर चला आता तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे गणेश गल्लीमध्ये, म्हणजे आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाच्या नगरीत. त्या गणेश गल्लीमध्ये आपली नवसाला पावणारी लालबागची माता बसते. तर तिकडे जाणार आहोत आपण. आता नवसाला पावणारी लालबागची माता आपल्याला जायचं गणेश गल्लीमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी, लालबागच्या मातेचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आता लालबागच्या मातेचं दर्शन घेऊया. फायनली लालबागच्या मातेच्या गेटच्या जवळ आलेलो आहे. चला आतमध्ये जाऊया. आता सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे बघा. जर रात्री आलात तर तुम्हाला मस्त नजारा भेटेल बघायला. या ठिकाणी LED स्क्रीन लावलेलं आहे. आणि आता इकडं आपल्या लालबागच्या मातेचा सुंदर असा गेट. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली वर्ष 97. चला आता आतमध्ये जाऊया. चला या ठिकाणी चप्पल काढूया. चला आतमध्ये जाऊया आता. आज गर्दी नाही दिसत आहे. दुपारच्या वेळी गर्दी नसते. आज मंडे पण आहे. सो फायनली आता दर्शन झालेलं आहे लालबागच्या मातेचं. नवसाला पावणारी लालबागची माता दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण निघतो आहे परळच्या देवीच्या दर्शनाला. ती बसते कामगार मैदानात बसते वाटतं. तर कामगार मैदानात बसते, तिकडेच जाऊया आता डायरेक्ट. मग तिथून आपण चिंचपोकळीला येऊया. चला. जय भवानी, जय अंबे माते की जय. मित्रांनो, आता आपण आलो आहे कामगार मैदानच्या जागी जाण्याच्या ऐवजी आपण पहिलं परळ नरे पार्कला आलो आहे. तर नरे पार्कला एक देवी बसते. तर त्याच्या देवीचं दर्शन घेतो आणि मग नंतर तुम्हाला पुढे कामगार मैदानात भेटतो. समोर मंडप दिसतोय तुम्हाला, खाली खाली वाटते. समोर जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. वाव, खूप छान देवी आहे. चला जवळ जाऊन दर्शन घेऊया.
मित्रांनो, आता आपल्या देवीचं दर्शन झालेलं आहे आणि जिथं परळचा राजा बसतो नरे पार्कात मैदानात, त्याच ठिकाणी ही देवी बसलेली आहे आणि खूप छान देवी आहे. बंगाली बंगाली ह्याच्यामध्ये असतं ना कल्चर, त्यामध्ये खूप छान देवी आहे आणि खूप छान दर्शन पण झालेलं आहे. गेल्या वर्षी मी इथं आलो होतो पण देवी नव्हती भेटली, पण यावर्षी मी बोललो ट्राय मारूया. तर देवी दर्शन झालेलं आहे आणि मी जात होतो कामगार मैदानात, पण जाता जाता बोललो एक राऊंड मारूया आणि खूप छान दर्शन झालेलं आहे. तर चला आता कामगार मैदानात जाऊया, जिथे परळची देवी बसते, तिथं दर्शन घेऊया. चला, बोलो जय अंबे माते की जय. सो मित्रांनो, आता फायनली आपण परळच्या देवीच्या जवळ पोचलेलो आहे, कामगार मैदानाजवळ पोचलेलो आहे. इथं भगवे झेंडे लावलेले आहे आणि इथं आपल्याला मैदानात जायचं आहे. इथं मंडप असा प्रकारे लावलेला आहे, म्हणजे आपल्याला आतमध्ये जाऊन आपल्याला देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तर मला वाटतं रस्ता इकडनं आहे. परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ परळची देवी आतमध्ये उभी, खूप सुंदर देवी आहे. चला जवळून जाऊन दर्शन घेऊया. चला मित्रांनो, परळच्या देवीचं पण दर्शन झालेलं आहे. आता इकडनं निघूया आपण डायरेक्ट चिंचपोकळीला. तिथे आपली रंगारी बदकची आई भवानी, चिंचपोकळीची आई भवानी आणि दिग्विजयची आई भवानी ही आपल्याला कवर करायची आहे. तर त्याला तिकडेच जाऊया. त्याच्यानंतर आपल्याला अश्विन नाईक यांची पण देवी कवर करायची आहे. त्यानंतर 7 रस्ता, दगडी भायखळ्याची आई भवानी, एवढे सगळे देवी आपल्याला आज कवर करायचे आहेत. तर चला, वेळ खूप कमी आहे, पटापट जाऊन दर्शन घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. चला, जय भवानी जंबे माते की जय. जसं आपण गल्लीतनं बाहेर पडलो, कामगार मैदानच्या गल्लीतनं बाहेर पडलो, तर समोर या गल्लीतनं आपल्याला बाहेर जायचं आहे. तर बाजूला 2 देव्या बसतात, तर तेही आपण कवर करूया. तर चला आता पुढे जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया. बिल्डिंगची देवी हे बघा, ही बिल्डिंगची देवी आहे. आता हिचं पण दर्शन झालेलं आहे. आता इथे एक मंडप आहे, इथं पण दर्शन घेऊया. चला, श्रद्धा क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. चला आता आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. वर्ष 56. आपण मगाशी तिकडं दर्शन घेतलं बाळगोपाळ मित्रमंडळाचं. तर चला आता श्रद्धा क्रीडा मंडळाची देवी पाहूया.
चला मित्रांनो, आता परळमधले सर्व देवींचं दर्शन झालेलं आहे आणि लालबागमधल्या पण देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघतो इकडनं डायरेक्ट चिंचपोकळीला. तर चिंचपोकळीला पोचल्यावरच तुम्हाला डायरेक्ट कुठलं दर्शन पहिलं होईल ते तुम्हाला दाखवतो. कारण की आता पहिलं आपल्याला रंगरीवदक करायचं आहे. तर तिकडे पण देवी बसते आणि त्या देवीचं खासियत तुम्हाला तिकडे गेल्यावरच मी सांगेल. खूप छान देवी असते. चला तिकडे गेल्यावरच पोचतो सांग. आपला परळ वर्कशॉप पूर्ण खाली झालेला आहे बघा. भरपूर आठवण येईल आता परळ वर्कशॉपची. एकदम सुना झालेला आहे. पण पुढच्या वर्षी एकदम जल्लोषात पुन्हा एकदा बाप्पांचं पण आगमन होईल. तेव्हा इकडे तुम्हाला पूर्ण परळ वर्कशॉपच्या बाहेर पूर्ण एकदा गर्दी बघायला भेटेल. तर चला आता पुढे जाऊया. गणपती बाप्पा मोरया, जय भवानी जय अंबे. चला आता आपण रंगारी बदक चाळी यामध्ये पोचलेलो आहे आणि समोर तुम्हाला मंडप दिसत असेल. इथंच रंगारी बदकचा लाडका लंबोदर बसतो. चला आता देवीचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. आता आपण होतो रंगारी बदक चाळीत आणि देवीचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं या देवीचं खासियत काय माहिती आहे. त्या देवीचं काही वर्षापूर्वी आगमन जल्लोषात झालेलं, पण विसर्जनाला आहे ना मूर्ती जागेवरून हलतच नव्हती. तर ही मूर्ती शाडू मातेने बनलेली असते. तर ह्या देवी काही वर्षापूर्वी ज्या विसर्जनासाठी उचलायला भरपूर माणसं आली होती, पण मूर्ती जागेवरून हलतच नव्हती. तेव्हापासून हिचं विसर्जन जागेवर म्हणजे हिचं विसर्जन करतच नाही. ही मूर्ती तशीच ठेवतात आणि ही पूजा वगैरे करतात, बस तेवढंच. कारण की आगमन वगैरे जोरात असतं, विसर्जन हे लोक करतच नाही. मग तेव्हापासून मूर्ती स्वतः म्हणजे देवी आई जायलाच मागत नाही, त्यामुळे हिचं विसर्जन करत नाही. बस एवढंच होतं. आणि आता आपण चाललो आहे दिग्विजयची आई भवानी चं दर्शन घ्यायला. तर ती बसते जिथं काळा चौकीचा महागणपती बसतो ना. तर बऱ्याच लोकांना हे मंडळ जास्त काही माहिती नाही. तर ही देवी जी बसते ना, ही काळा चौकीचा महागणपती बसतो ना, त्याच ठिकाणी ही देवी बसते. तर हिचं यंदाचं 50वं वर्ष आहे. तर त्याला जाऊन देवीचं दर्शन घेऊया. काळा चौकीच्या महागणपतीच्या दरबारामध्ये जिथे काळा चौकीची देवी बसते. चला. अरे भाई फेमस रील स्टार, क्या बोलते भाई? क्या क्या चल रहा है तुम लोगों का? व्हिडिओ काढायला आलेलं आहे. बाकी झाले का व्हिडिओ काढून? झाले का? कुठले कुठले देवी गेले? आता दोनच झाले. दोनच गेले? कुठले? लालबागची माता करायला. म्हणजे चिंचपोकळीची आई भवानी आणि ही कुठली देवी आली का समोर? नाही, इथे आतमध्ये काळा चौकीची. हां, ती दिग्विजयची आई भवानी ना. हां चालेल. 50वं वर्ष आहे ना यंदा. हो, 50. चालेल. मग कुठं कुठं बाकी फिरणार आहे आता? आता पुढे जाणार. कुठे कुठे? दगडी दळीत दगडी झाली. झाली ना? चालेल. चल मग भेटू. चल. दिग्विजयची आई भवानी म्हणजे काळा चौकीचा महागणपती बसतो त्याच गल्लीमध्ये ही देवी बसते, म्हणजे त्याच लोकेशनला. चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. यंदाचं 50वं वर्ष आहे. तर चला आतमध्ये बघूया काय नवीन बनवलं आहे. गल्ली मग तुम्ही ओळखतच असाल. चला आतमध्ये तर लिहिलं आहे बालवीर नवरात्र उत्सव मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष. इकडं दर संध्याकाळचा कार्यक्रम असतो आणि सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे, दिग्विजय भवानी मंदिर. यावर्षी खूप छान मंदिर बनवलेलं आहे, म्हणजे खूप छान डेकोरेशन केलेले आहे. आतमध्ये देवी माता आहे. चला दर्शन घेऊया जवळ जाऊन.
सुरू आहे आणि आता आपण सर्व देवींचं दर्शन करत करत आपण आलो आहे दिग्विजयची आई भवानी दर्शनाकडे. म्हणजे दर्शन झालेलं आहे. खूप छान देवी आहे. तुम्ही पाहिलीच असेल की देवीचं एकदम मनमोहक रूप पाहिलं असेल तुम्ही. आणि यंदाचं 50वं वर्ष आहे. तर हा मंडळ ना अक्षरशः कोणाला माहिती नसतो दिग्विजयची आई भवानी कुठं बसते. मला भरपूर लोकांनी मेसेज केले की ही देवी कुठं बसते. तर अक्षरशः फक्त काळाचौकीचा महागणपती बसतो तिथं देवी बसते. तर आपल्यासोबत अमनदादा आहे, तर तेच सांगतील देवीचं काय. नमस्कार, मी अमन दळवी. गणेशच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी तुमचं स्वागत करतो. गणेश आणि आमची ओळख फार वर्षांपूर्वीची. महागणपती जेव्हापासून प्रसिद्ध व्हायला लागला त्यामध्ये ह्या सर्व आमच्या फोटोग्राफर्स ब्लॉगर्स मित्रांचा खूप सहभाग आहे. तसेच हे दिग्विजय भवानीचं हे प्रांगण, हे दिग्विजय भवानीचं मंदिर तुम्ही पाहता. दिग्विजय भवानी ही ज्या ठिकाणी काळाचौकीचं महागणपतीचं प्रांगण आहे तिथेच ही दिग्विजय भवानी बसते. पण हा उत्सव, ज्या दिग्विजय भवानीचा उत्सव आहे तो उत्सव नेहमी ह्या कंपाऊंडपुरता, ह्या चाळीपुरता मर्यादित असतो. आणि यावर्षी सुवर्ण महोत्सव असल्याने त्यामुळे तुम्ही या उत्सवाचं भव्य दिव्य रूप पाहता. हे यावर्षीचं आपल्या दिग्विजय भवानीचं रेखीव आणि म्हणतात ना वर्षानुवर्षाची आस जी असते ती आम्हाला ह्या सुवर्ण महोत्सवात पूर्ण करायला मिळाली. गौरी गणेश आर्टचे सन्माननीय प्रेम कदम यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. इको फ्रेंडली अशी ही मूर्ती साकारलेली आहे. आणि एक युवा या ठिकाणी सेट डिझायनर आहेत नचिकेत अदक यांनी हे सेट या ठिकाणी साकारलेलं आहे. दिग्विजय भवानीचं तुम्ही पाहाल की हेमाडपंथी बांधकामातून असं हे मंदिर साकारलेलं आहे. फार विलोभनीय आहे ह्या सर्व गोष्टी. मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे आवर्जून नक्की सांगेन की तुम्ही या दिग्विजय भवानीच्या मंदिराला, या दिग्विजय भवानीच्या चरणी लीन व्हायला नक्की या काळाचौकीच्या प्रांगणात या, जिथे आपला महागणपती बसतो त्याच जागेवर ही दिग्विजय भवानी या ठिकाणी स्थापित झालेली आहे. संपूर्ण सुवर्ण महोत्सवामध्ये नयनरम्य आणि अशा विविध कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतील. या कार्यक्रमात अजूनपर्यंत तुम्ही साईच्या वरळीचा कार्यक्रम पाहिलात, त्यानंतर मालवणचा दशावतार झाला, त्यानंतर संपूर्ण मुंबापुरीतून या ठिकाणी लोककला जी आपली आहे मंगळागौर ती स्पर्धा झाली. आज कराओके स्पर्धा आहे, त्यानंतर उद्या या ठिकाणी पाककला, आणि ह्या सर्व स्पर्धा ओपन स्पर्धा आहेत. कुणी यामध्ये भाग घेऊ शकतो. तसे विविध कार्यक्रम या सुवर्ण महोत्सवात या दिग्विजय भवानीच्या चरणी आम्ही समर्पित केलेले आहेत. पुन्हा एकदा आवर्जून विनंती करतो की या दिग्विजय भवानीच्या दर्शनात नक्की या. गणेश, तुझे खूप खूप आभार आणि गणेशच्या सबस्क्रायबरना देखील खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद दादा, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दिग्विजयच्या आई भवानीचा विजय असो. धन्यवाद. इथं समोर देवी आहे आणि इकडे तुम्ही पाहताय दिग्विजयची आई भवानी. इथे दिग्विजयच्या आपल्या लाडक्या पेज आहे इंस्टाग्रामचं, तुम्ही इथे जाऊन फॉलो करू शकता नक्की. चला, दिग्विजयची आई भवानीचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला अमनदादा पण भेटले. खूप छान त्यांनी आपल्याला माहिती दिली दिग्विजयची आई भवानीबद्दल. 50 वर्ष झाले, तर त्याबद्दल दादांचं म्हणजे माहिती दिल्याबद्दल दादांचं धन्यवाद. खूप वेळ दिल्याबद्दल त्यांना. आणि चला आता आपण जाऊया चिंचपोकळीची आई भवानी. आता त्याच गल्लीत आपण. चला आता जाऊन दर्शन घेऊया चिंचपोकळीची आई भवानी. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ शारदीय नवरात्र चिंचपोकळीची आई भवानी. आपण गल्लीत पोचलेलो आहे आता. चला आता देवीचं दर्शन घेऊया मंडपात जाऊन. चला मित्रांनो, आता चिंचपोकळीच्या आई भवानीचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतो आहे आर्थर रोडला. आर्थर रोडला एक देवी बसते आणि त्याच्यानंतर मग जय संतोषी माता म्हणजे अश्विनजी नाईक यांची देवी
तर चला आता ती पण देवी बघूया आणि ही पण देवी बघूया, 2 देवी बघूया. त्यानंतर जाऊया 7 रस्त्याला. चिंचपोकळी ब्रिजवरून खाली उतरल्याच्या नंतर बघा इकडे एक गेट दिसतोय तुम्हाला. इथे एक आतमध्ये देवी बसते आर्थर रोडची. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया देवीचं. मला दिसते आर्थर रोडची माऊली बघा, दर्शन घेऊया जवळ जाऊन. श्री संतोषी मातेचं मंदिर आहे आणि बाजूला तर आपल्या संतोषी माता बसते. आर्थर रोडची आई संतोषी माता बसते आणि खूप छान डेकोरेशन असतं दरवर्षी. आता हे आपल्याला जवळनं बघतोय, आपण लांबून एक शॉट घेऊया. लांबून तुम्हाला फ्रंट शॉट दाखवतो आहे आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. गेट खूप छान बनलेलं आहे आर्थर रोडची आई संतोषी मातेचा. आणि सुंदर बघा समोर गणपती बाप्पांची मूर्ती आहे सुंदर अशी. तर दरवर्षी इकडे खूप छान असं डेकोरेशन असतं. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवी आईचं दर्शन घेऊया, आई संतोषी मातेचं दर्शन घेऊया. चला. तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही कसं येणार, इकडनं समोर चिंचपोकळीचे स्टेशन आहे. ब्रिज उतरला ना समोर तुम्हाला आर्थर रोडची आई माऊली दिसेल. तर आता आपण त्याचं दर्शन घेतलं आहे याच्या अगोदर आणि बरोबर समोर तुम्हाला असा मोठा असा आई संतोषी मातेचा मंदिर दिसेल बाजूला. आणि तिकडेच आता अश्विनजी नाईक यांची देवी असते आर्थर रोडची आई संतोषी माता. तर चला आता आतमध्ये जाऊया. मस्त झुंबर लावलेलं वरती, डेकोरेशन दाखवत जाऊया. वाव, समोरच देवीचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये पूर्ण AC वगैरे लावलेलं आहे आणि खूप छान वाटतं इथे आलं की. चला मित्रांनो, आता एक देवीचं दर्शन झालेलं आहे. जी आर्थर रोडची आई संतोषी माता अश्विनजी नाईक यांची देवी होती. खूप छान दरवर्षी डेकोरेशन असतं इथे. आतमध्ये गेलो की जरा मस्त थंडगार वाटलं, कारण की आतमध्ये भरपूर सारा AC होता आणि खरंच एकदम कुलिंग झालो. आणि बाहेर एकदम आल्याच्यानंतर पूर्ण भिजून गेलो परत, कारण की खूप छान होतं आतमध्ये. आणि देवी अप्रतिम, खरंच खूप छान देवी असते, उभी असते. चला आता इकडून आपण जाऊया 7 रस्त्याला. तर 7 रस्त्याची माऊली पण आपल्याला करायची आहे. 7 रस्त्याला 2-3 देवी आहेत, ते आपण कवर करून डायरेक्ट मग दगडी चाळीत जाऊ. मित्रांनो, इकडे आपण आता दर्शन घेतलं. ती होती 7 रस्त्याची अष्टदुर्गा. इथे मी बोललो का नाही, कारण की इथे गाणं चालू होतं आणि कॉपीराईट पडण्याचे चान्सेस होते. त्यामुळे आवाज पण एवढा होता, देवीचं गाणं लागलेलं, आणि त्यामुळे जास्त मी व्हॉईस दिला नाही.
तर बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे टाकली आणि म्हणून मी बोललो बाहेर येतानाच आपण बोलूया की 7 रस्त्याची अष्टदुर्ग आपण दरवर्षी कवर करतो. आता आपण जाणार आहोत 7 रस्त्याच्या माऊलीचं दर्शन घ्यायला, तर त्यानंतर दगडी चाळीत जाणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघत राहा आणि देवीचं दर्शन तुम्हाला कसं वाटतंय नक्की बघत राहा. आणि आपल्याला दादा भेटले. दादा काय बोलाल तुम्ही? नमस्कार. गणेश आठवे यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा. लवकरात लवकर चॅनल आमचं मोठं होऊ द्या. नक्की नक्की. तुमच्या आशीर्वादाने तुमचं आणि प्रेम. तुम्हाला प्रत्येक वेळी दररोज असंच नवीन नवीन काहीतरी एक युनिक वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू. चला मग. चला. आणि यांचा पण चॅनल आहे मधुकर सरगर 77. मधुकर सरगर 77. हे खूप मेहनत करतात. मी यांना बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे व्हिडिओ काढताना, तर भरपूर मेहनत करतात. तर यांना पण एक नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सपोर्ट करा. अशा माणसांना तर सपोर्ट करणं गरजेचं आहे. या वयात पण हे व्हिडिओ बनवतात, तर तेच मोठं म्हणजे तेच ही मोठी जबाबदारी आहे. चला, जिद्द पाहिजे बस. आणि चला आता पुढे जाऊया 7 रस्त्याच्या माऊलीकडे. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय समोर सुंदर देवी आहे, पाठी सिंह आहे आणि सिंहावर उभा देवी आहे. फ्लोअरला आलोय, सेकंड फ्लोअरवरून आम्ही चालत खाली चाललोय. आमचं काहीच दिसत नाही. लाईट लावली असते ना, साईडचं रेडियम दिसतात. सेकंड फ्लोअरला गेलेलो आम्ही. पूर्ण अंधार आहे आतमध्ये. इथे मस्त डेकोरेशन केलं आहे. तुम्हाला बाहेरचा गेट दाखवतो मी. तर मित्रांनो, आपल्याला 7 रस्त्याचा गेट भेटलेला आहे. तर इथे 7 रस्त्याची भवानी माता बसते, श्री राम भक्त सेवा मंडळ. आणि आतमध्ये आहे ना अजून 2 देव्या बसतात, तर तेही आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया. चला आता आपण जाऊया आतमध्ये. आता आपण ह्या सर्कलपासून आलेलो, तर इकडे एक आपण देवी कवर केलेली. आता आतमध्ये चाललो आहे. चला आता आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. जसं की मी बोललेलं, श्री राम भक्त सेवा मंडळ 7 रस्त्याची भवानी माता या मंडळामध्ये आपण पोचलेलो आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया. चला. मित्रांनो, आपण 7 रस्त्याची भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललोय आतमध्ये इकडे, जिथं 7 रस्त्याची माऊली बसते. तर चला आतमध्ये जाऊया इकडं. फायनली आता आतमध्ये एंट्री केलेली आपण. आतमध्ये काम चालू आहे. चला इकडे जाऊया, दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. तुळजाभवानीचं गेट वगैरे बनवलेलं आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. चला आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया, माऊलीचं दर्शन घेऊया.
माता दी. 7 रस्त्याच्या माऊलीचा. येस. 7 रस्त्याच्या आपल्या सर्व देवींचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण 2 देवींचं दर्शन केलं. 7 रस्त्याची भवानी माता आणि दुसरी होती 7 रस्त्याची माऊली, जिथं आपला सत्कार सन्मान केला आपला आशिष दादाने. तर त्याबद्दल 7 रस्त्याच्या माऊलीचं मनापासून धन्यवाद. तर चला आता आपण जाऊया दगडी चाळीच्या आई माऊलीचं दर्शन घ्यायला. जे बायकाळ्याला जे मेन 2 देवी आहेत त्या देवींचं आपण दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग एंड करणार आहोत. हा भरपूर आज देवींचं दर्शन घेतलं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि कमेंटमध्ये जय भवानी जय अंबे नक्की लिहा. चला आता जाऊया डायरेक्ट दगडी चाळी. सो मित्रांनो, आता आम्ही फायनली दगडी चाळीत पोचलेलो आहे. लाईटिंग तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी लाईटिंग केलेली आहे. आता पुढे जाऊया, गेट आहे समोर, तर गेटचा आपण शूट घेऊया. चला, खूप मस्त गेट बनवलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे दगडी चाळ. समोर बघा स्वस्तिक आहे, ओम आहे, स्वस्तिक आहे. फायनली आता आपण दगडी चाळीत पोचलेलो आहे आणि इकडे रात्री आल्यावरच खूप भारी वाटतं. त्यामुळे मी दर टायमाला इथे रात्रीच येतो आणि खूप भारी वाटतं आहे बघा इथे. आता लाईटिंग वगैरे लावलेली आहे आणि आता वाजलेत पण 6:30 आणि चला आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया, आई माऊलीचं दर्शन घेऊया. चला. चला फायनली आपण दगडी चाळीमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं बघा खूप छान अशी महादेवाची मूर्ती ठेवलेली आहे. तर बघा चला आता पुढे जाऊया. पुढे जाऊन आपण दर्शन घेऊया. हा व इथे दरवर्षी मंदिर असतं, त्या मंदिरामध्ये पण जाऊया आपण दर्शन घेऊया. आज गर्दी खूप कमी वाटते. फायनली आता मी आतमध्ये आलेलो आहे. मी जस्ट जात होतो आतमध्ये, पण देवी त्याचा साडी चेंज करते. मग त्यामुळे मी जरा एका साईडला बसलो दगडी चाळी. तर बोललो आता तुम्हाला जे चांगलं रूप आता बघायला भेटेल देवीचं. खूप सुंदर आणि छान देवी असते. नवसाला पावणारी दगडी चाळीची आई माऊली म्हणून बोलतात. तिथं डॅडी साहेबांची देवी आहे, अरुण गवळी साहेबांची देवी आहे आणि खूप फेमस देवी आहे. मुंबईमधली सर्वात फेमस देवी आहे. तुम्ही मला या आगमनामध्ये दगडी चाळीच्या आई माऊलीच्या आगमनामध्ये जे माझ्या व्हिडिओला तुम्ही प्ले केलं 3000 व्ह्यू गेले. खूप छान. मी पहिल्यांदा हे आगमन कव्हर केलं होतं, मला माहिती पण नव्हतं आणि मी स्टार्ट टू एंडपर्यंत हा व्हिडिओ म्हणजे केला होता ब्लॉग. खरंच मला आहे ना इथून जायची इच्छाच नव्हती. मी बोललो की आपण स्टार्ट टू एंडच करूया आता. आणि आगमन बकरी अड्ड्यावरून होतं ते खरंच खूप मस्त मला वाटलं इकडे येऊन. आणि त्यामुळे मी इकडं रात्रीचं आलो, कारण की लाईटीचं एक मस्त वाटतं इकडे येण्याचं. आणि आपण दरवर्षी तर रात्रीचं येऊ शकतो. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि खरंच खूप छान असेल. चला आता देवीचं दर्शन घेऊया आणि कमेंटमध्ये दगडी चाळीच्या आई माऊलीचा विजय, आई माऊलीचा उदो.
महादेवाचं मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. पहिले गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. जय शंभू नारायण. हर हर महादेव. बजरंग बली की जय. जय श्री राम. तर मित्रांनो आता दगडी चाळीच्या आई माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथे एक देवी बसते समोर, जी आपण दरवर्षी शेवटला करतो. भायखळ्याची देवी आहे. तर आपण पुढे जाऊन आता तिचं दर्शन घेऊया. चला. तर चला मित्रांनो, आता आपण आलो आहे भायखळ्याची आई दुर्गा भवानी या मंडळामध्ये आणि आता इथे आपण देवीचं दर्शन घेणार आहोत. आपली आजच्या दिवसातली शेवटची देवी राहिलेली आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि या देवीचं दर्शन घेऊया. त्याच्या अगोदर तुम्हाला बाहेरचं जो काय आहे नजारा इकडचा लाईटिंगचा तो तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुमच्याकडं बाहेरचं मी जे काय आहे डेकोरेशन म्हणजे जे काय महल वगैरे बांधलेलं आहे ते तुम्हाला पहिले दाखवणार आहोत. लाईटिंग वगैरे पण खूप छान केलेली आहे. तर चला आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. तर आपल्याला आता समोर जायचं आहे. समोर बघा भायखळ्याची आई दुर्गा भवानी बसते आणि खूप छान असं दरवर्षी डेकोरेशन असतं. आता ही यंदाचं वर्ष 55 वर्ष आहे आणि बघा सुंदर अशी लाईटिंग वगैरे केलेली आहे. मस्त लाईटिंग केलेली आहे. आणि चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता मी मंडपाच्या बाहेर आलेलो आहे. देवीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि खरंच खूप छान होतं आजचं दर्शन. स्टार्टिंग केली होती मी करी रोडपासून, तिकडनं मग परळला गेलं. परळवरनं मी डायरेक्ट भायखळ्याला आलो. चिंचपोकळी, आर्थर रोड सगळं आपल्या देवी आजच्या तुम्ही दर्शन घेतलं असेल आजच्या देवींचं. तर मग मी आता डायरेक्ट भायखळ्याची आई दुर्गा भवानी इथे मी ब्लॉग एंड केलेला आहे. सो आजचा तुम्हाला देवी दर्शनाचा नवरात्रीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये तुम्ही जय भवानी जय अंबे हे नक्की लिहा. जसं तुम्ही गणपती बाप्पांच्या आपल्या ब्लॉगिंगच्या व्हिडिओला तुम्ही गणपती बाप्पा मोरया जसं लिहिता तसं देवीच्या पण व्हिडिओच्या खाली जय भवानी जय अंबे हे नक्की लिहा. सो चला आता मी जातो आता घरी. उद्या पण आपल्याला जायचं आहे बरेच ठिकाणी. उद्या पण आपला देवी दर्शनाचा ब्लॉग असेल. तो जाऊन हा पटकन आपल्याला एडिट करून पटकन अपलोड करायचा आहे. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. माझ्याबरोबर आज दिवसभर होतं आपले ते काका ते आता गेले तिकडे. तिचा फोन आला आहे म्हणून तिकडे गेले. सो चला आता मग जातो मी घरी आता. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा देवी दर्शनाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भवानी जय अंबे माते की जय. गणपती बाप्पा मोरया.